लेसन नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. या प्रकरणामध्ये पर्यावरणाचं व्यवस्थापन आपल्याला पाहायचं आहे. तर याच्यामधला आपला पुढचा हा जो व्हिडिओ आहे तो आपण इथं ऑब्झर्व करणार आहोत. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज मेंटेन थ्रू द कंटिन्युअस ऑपरेशन ऑफ व्हेरियस नॅचरल सायकल्स लाईक वॉटर सायकल, कार्बन सायकल, गॅसियस सायकल्स लाईक नायट्रोजन सायकल, ऑक्सिजन सायकल एक्सेट्रा. लक्षात घ्या, या पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला नैसर्गिक असे चक्र आपल्याला पाहायला मिळतात. जसं की जलीय चक्र आहे, कार्बन चक्र आहे, त्याचबरोबर वेगवेगळ्या वायूंचं चक्र म्हणजे नायट्रोजन चक्र, ऑक्सिजन चक्र, वेगवेगळ्या या सायकलचा म्हणजेच या चक्रांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचंच आहे. त्याचबरोबर या चक्रांच्या साहाय्यानंच पर्यावरणाचं संतुलन राखलं जातं. एन्व्हायरमेंटल बॅलन्स इज ऑल्सो मेंटेन ड्यू टू व्हेरियस फूड चेन्स ऑफ इकोसिस्टीम. लक्षात घ्या, या पर्यावरणाचं बॅलन्स म्हणजेच संतुलन राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या आपण कालच्या तासाला पाहिलेल्या ज्या अन्न साखळ्या होत्या, या साखळ्यासुद्धा अतिशय महत्त्वाच्या आहेत या परिसंस्थेमध्ये. ह्युमन एक्झिस्ट इज totally impossible without the existence of nature. Hence, it is basic responsibility of human being to preserve the nature without disturbing its balance. लक्षात घ्या, याच्यामध्ये पूर्णपणे जी म्हणजे पर्यावरणाची आपल्याला जी काळजी घ्यायची आहे किंवा त्याचं संतुलन राखलं पाहिजे, हे पूर्णपणे मानवाकडेच याची जबाबदारी येते. मानवी हातावरच म्हणजे मानवाकडेच त्याचं पूर्णपणे जबाबदारी आहे. कारण कुठलाही जो हा नैसर्गिक चक्र आहे किंवा ह्या नैसर्गिक सगळ्या घटना आहेत, ह्याच्यामध्ये काय म्हणता येईल की बदल घडवण्यासाठी किंवा काही वेगवेगळे कारण देऊन ही मानव काय करत चाललेला आहे, त्याच्यामध्ये बदल घडवत आहे आणि तो बदल निसर्गाला बॅलन्स किंवा संतुलन ठेवण्यासाठी त्रासदायक होत आहे. इट इज सेड दॅट वी हॅव गॉट दिस अर्थ प्लॅनेट ऑन लीज from our future generation and not as an ancestral property from our ancestor. लक्षात घ्या, hence we should not forget to conserve it for ourselves and for future generation. लक्षात घ्या, याच्यामध्ये जी नैसर्गिक समतोल राखण्यासाठी हे पृथ्वी हे काय आहे, ग्रहच आहे. हा प्लॅनेट जो आहे हा पुढच्या पिढीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला निसर्गामधून आत्ता मिळत आहेत त्या पुढच्या पिढीमध्ये देणंसुद्धा गरजेचं आहे आणि ते राखणं, ते संतुलन ठेवणं, त्याची जबाबदारी पूर्णपणे मानवांवर आहे, मानव या प्रजातीवर. पुढचा भाग आपण पाहूया, एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन. याचं मध्ये बघूया विच फॅक्टर्स अफेक्ट द एन्व्हायरमेंट अँड हाऊ. लक्षात घ्या, पर्यावरणावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहे आणि ते कशा पद्धतीने परिणाम करत आहेत. what will happen if number of consumers in environment goes on increasing gradually. लक्षात घ्या, कोणत्या प्रकारची कन्झ्युमर्स ही जास्त वाढत आहेत. माहिती आहे, आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच होतं, ट्रॉपिकल लेवल, प्रायमरी कन्झ्युमर, सेकंडरी कन्झ्युमर्स, टॉप कन्झ्युमर्स जे होते, तर त्याच्यातल्या कुठल्या याची संख्या ही जास्त वाढत चाललेली आहे आणि त्याचं कारण काय. What will be the effect of industry established on river bank on the river ecosystem. आता लक्षात घ्या की एखाद्या नदीची जी परिसंस्था आहे त्याच्यावर ह्या नदीच्या आजूबाजूला असलेले वेगवेगळे काय म्हणता येईल उद्योगधंदे किंवा एक कारखाना जर उभा केला तर त्याच्यामधून त्याचा परिणाम या रिव्हर इकोसिस्टीमवर होणार आहे का. हो, नक्कीच होणार आहे. आणि कारण का, तर त्याच्यामधून जे सांडपाणी बाहेर टाकलं जातं त्याचा पूर्ण
ते पूर्ण पाणी हे नदीच्या पाण्यामध्ये मिसळलं गेल्यामुळे नदी ही प्रदूषित होते आणि त्याच्यामधल्या असलेल्या जलीय जलचरांवर याचा परिणाम होतो, प्राण्यांवर, त्या वनस्पतींवर, आणि त्याच्यामुळे हे नदी ही प्रदूषित होते. आता बघूया पुढचं. When some natural factors of environment and some artificial polluted factor harm the environment, it creates imbalance between various factors of the environment and ultimately affect the existence of biotic factor. ह्याच्यामध्येही तेच सांगितलेलं आहे की ज्या निसर्गाकडून आलेले नैसर्गिक जे घटक आहेत त्याच्यामध्ये जर आपण वेगवेगळ्या कृत्रिम गोष्टी ज्या आहेत त्या कृत्रिम घटनांनी किंवा त्या गोष्टीमुळे जर त्या नैसर्गिक घटकांवर त्याचा परिणाम होत असेल, त्याचा इफेक्ट होत असेल, तर ते पूर्णपणे आणि ते पोल्युटेड करतायत, म्हणजेच ते पूर्ण प्रदूषित करतायत नैसर्गिक घटकांना, तर त्याच्यामुळे या पर्यावरणाचा बॅलन्स हा राहू शकणार नाही. ते इम्बॅलन्स होणार आहे, असंतुलित होणार आहे पर्यावरण, आणि त्याचा परिणाम पूर्णपणे जैविक घटकांवर सुद्धा होणार आहेच. जैविक घटक म्हणजे त्यात आपण सुद्धा आलो. आता नेक्स्ट जो पार्ट आहे, फॅक्टर्स अफेक्टिंग एन्व्हायरमेंट, मॅनमेड कुठले आहेत आणि नॅचरल कुठले आहेत, कारण हे बऱ्यापैकी प्रश्न परीक्षेतसुद्धा यायचा, पण हा भाग यावर्षी पुरता रिड्यूस केलेला आहे, लक्षात घ्या. पुढचा जो भाग आहे तो बघा. ॲट प्रेझेंट मेनी एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स हॅव बीन अराईज ड्यू टू इफेक्ट ऑफ व्हेरियस नॅचरल अँड आर्टिफिशियल फॅक्टर्स ऑन द अर्थ. लक्षात घ्या, पर्यावरणामध्ये आत्ताच्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने पर्यावरणावर परिणाम करणारे असे किती घटक आहेत, जे नैसर्गिक पण आहेत आणि कृत्रिमरित्या तयार केलेली जी घटक आहेत त्याच्या परिणाम ह्या पर्यावरणावर होतो आहे आणि पर्यासानं पृथ्वीवर सुद्धा होतो आहे. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज वन ऑफ द is one of those main factors. Generally, contamination of any material is its pollutions. लक्षात घ्या की जे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यावरणावर घडणारे प्रदूषके जे आहेत, प्रदूषण जे आहे, हा सर्वात मोठा हानिकारक असा घटक आहे की जो पूर्णपणे पर्यावरणावर परिणाम करतोच. Unnecessary and unacceptable change in the surrounding environment due to natural events or human activities is called environmental pollution. कारण काय की ज्या गोष्टी गरजेच्या नाहीत, ज्या गोष्टींचा बदल हा निसर्गाला मान्य नाही, अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत ज्या मानवाकडून घडत आहेत आणि त्याचा परिणाम नैसर्गिक घटकांवर होतो, त्याला एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हटलं जातं. हे पूर्णपणे डेफिनेशन आहे, ही अंडरलाईन करून घ्याच आणि हा नोट्समध्ये पण लिहा. दॅट इज डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट चेंजेस इन फिजिकल, केमिकल, biological properties of air, water, soil, which will be harmful to human and other living being is called environmental pollution. ही डेफिनेशन मागच्या वर्षी पण झालेली की अशी ही जी घटक आहे की ज्याचा सरळपणे किंवा डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट, कधीकधी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांचा परिणाम जे भौतिक, रासायनिक आणि जैविक अशा जे घटक आहेत, जसे की हवा, पाणी आणि जमीन, या गोष्टींना आणि यांचा परिणाम पूर्णपणे मानव प्रजाती आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या सजीव यावर जो हानिकारक असा परिणाम दिसून येतो आहे त्याला सुद्धा एन्व्हायरमेंटल पोल्युशन असं म्हटलं जातं. व्हेरियस रिझन्स लाईक पॉप्युलेशन एक्सप्लोजन, फास्ट इंडस्ट्रियलायझेशन, indiscriminate of use of natural resources, deforestation, unplanned urbanization are responsible for environmental pollution. हे सुद्धा महत्त्वाची कारणं आहेत
हे सुद्धा अंडरलाईन करून घ्या की कोणत्या कारणामुळे पोल्युशन वाढत आहे, तर किंवा पोल्युटंट वाढत आहेत. तर त्याचं पहिलं एकतर कारण म्हणजे लोकसंख्येचा विस्फोट. फार महत्त्वाची ही सगळी कारणं आहेत. याच्यामध्ये पहिला सगळ्यात मोठा म्हणजे वाढती लोकसंख्या, आणि त्याच्यामुळे सगळ्याच गोष्टींची गरज ही वाढत चाललेली आहे. वाढती लोकसंख्या आहे, त्याचबरोबर फास्ट इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे कारखानेची संख्या किंवा औद्योगिकरण खूप वाढतं आहे, अतिशय वेगाने वाढतं आहे. आणि त्याचबरोबर त्याच्यासाठी लागणारं हे जे नैसर्गिक साधनं आहेत, संसाधनं आहेत, त्यांचा होणारा दुरुपयोग किंवा त्यांची होणारी आता वृक्षतोड आहे किंवा वेगवेगळे जंगल संपत चाललेले आहे, हे सगळी त्याची कारणं आहेत. डिफॉरेस्टेशन म्हणजे जंगलतोड, ह्या सगळे. आणि त्याचबरोबर अनप्लॅन्ड अर्बनायझेशन म्हणजे विस्तार, शहरांचा होणारा विस्तार. आता पुणे, मुंबई किंवा नाशिक यासारखी जी शहरं आहेत ही खूप विस्तारलेली आहेत, वाढत चाललेले आहे. मुंबई कुठंपर्यंत कल्याण ते बदलापूर, खूप पुढे परत कर्जतपर्यंत वाढत गेलेली आहे. किती मोठं झालेलं आहे हे सगळं. आणि अनप्लॅन्ड आहे पूर्णपणे, ह्याचं नियोजन नाही, काय नाही, विचार नाही. आपल्याला त्या शहरामध्ये एंट्री जरी घेतली तरी लक्षात येतं की कशा पद्धतीने आपल्याला तिथे पूर्णपणे पोल्युशनचा आणि त्याचबरोबर त्याच्या दरवर्षी होणारा, एक उदाहरण द्यायला गेलं तर पावसाळ्यामधलं, की तिथे पूर्ण नाले वगैरे साचून जातात. ह्याचं पूर्णपणे कारण काय आहे? अनप्लॅन्ड अर्बनायझेशन. हे सगळे पोल्युशनचेच प्रकार आहेत आणि किंवा म्हणता येईल की हे कारणं आहेत. ठीक आहे, पुढचा भाग बघूया. विच आर द टाइप्स ऑफ पोल्युशन्स? व्हॉट डू वी मीन बाय नॅचरल और आर्टिफिशियल पोल्युशन? पोल्युशन इज अ ब्रॉड कन्सेप्ट. कारण हा पूर्णपणे विषय एका दिवसाचा नाही किंवा एका ह्याच्यात संपणारा नाही आहे. हा एक मोठा असं त्याचे प्रकार आहेत. कोणते? व्हेरियस टाईप्स ऑफ पोल्युशन्स लाईक दॅट ऑफ एअर, वॉटर, साऊंड, सॉईल, थर्मल, लाईट पोल्युशन ऑकर अराउंड अस. आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या प्रकारे पोल्युशन्स आपल्या आजूबाजूला दिसतातच. हवेचं आहे, पाण्याचं आहे, ध्वनीचं प्रदूषण आहे, जमिनीचं प्रदूषण आहे, मातीचे. त्याचबरोबर थर्मल म्हणजे जे घटक असतात आपल्या आजूबाजूला त्याच्यामध्ये थर्मल, आणि त्याचबरोबर लाईटचं, प्रकाशाचं होणारं प्रदूषण आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषण आपल्याला आजूबाजूला दिसून येतील. अल्टिमेट ॲडव्हान्स इफेक्ट्स ऑफ ऑल दीज इज ऑन एक्झिस्टन्स ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आउट ऑफ दिस एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हॅज बिकम द नीड ऑफ आवर. या सगळ्यांचा परिणाम आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणजेच सगळ्या सजीवांवर घडत जातो आहे. मानवच नाही तर प्राणी आहेत, वनस्पती आहेत, ह्या सगळ्यांवर त्यांचा परिणाम होतोच आहे. आणि यामधून आपल्याला एन्व्हायरमेंटला म्हणजे पर्यावरणाला वाचवणं गरजेचं आहे. दिल्लीसारखं जे शहर आहे त्याच्यामध्ये अक्षरशः दिसत नाही इतकी हवा प्रदूषित आहे. लोकांना श्वास घेण्यासाठी तशी शुद्ध हवा मिळत नाही आहे. ही आपलं खरं तर खूप मोठं बॅड लक म्हणण्यापेक्षा हे पूर्णपणे आपल्या हातून आपण केलेलं स्वतःचं नुकसान आहे, लक्षात घ्या. एअर पोल्युशन बघा, एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, सॉईल पोल्युशन इन डिटेल इन अर्लियर क्लासेस. म्हणजे आपण मागच्या वर्षी हे तिन्ही प्रकारचे सोल्युशनचे प्रकार पाहिलेले आहेत. त्याचे थोडेसे कन्सेप्ट इथे दाखवलेले आहेत. त्याचा हा जो कम्प्लीट द चार्ट आहे हा आपल्याला यावर्षी कॅन्सल केलेला आहे, रिड्यूस पार्टमध्ये गेलेलं आहे. पण हा सुद्धा चार्ट तुम्ही भरू शकता, मागच्या वर्षी हे झालेलं आहेच आहे. तर हा पण पार्ट डू यू नो हा भाग कॅन्सल झालेला आहे. त्याचबरोबर अ पिक इंटू द हिस्ट्री हा पण पार्ट कॅन्सल आहे. त्याचबरोबर कंप्लीट द चार्ट हाही पार्ट कॅन्सल आहे. म्हणजे या पेजवरचा फक्त नीड ऑफ एन्व्हायरमेंटल कन्झर्वेशन हाच भाग आहे. याचा भाग आणि ह्याचे व्हिडिओ मी पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये टाकणारच आहे. ओके.